सकाळी तुळशी मातेला पाणी घातले, हळदी कुंकू लावून तुळशीची पूजा केली. आज तुळशी विवाहाचा पवित्र दिवस. तुळस फक्त पाणी देणारी वनस्पती नाही, तर घराची लक्ष्मी, शांती आणि सकारात्मकतेची मूर्ती. ओवी तिच्या खेळण्यांसोबत एकटीच खेळत बसली होती. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावला. माझ्या वहिनीने छान तुळशी विवाहाची रांगोळी काढली होती. फटाके उडवून झाल्यानंतर कॉलनीचा तुळशी विवाह होता, मग तिथे गेलो. तुळशी विवाहाची एक पौराणिक कथा आहे, जी आहे रुंदाची. वृंदा ही जालंधर दैत्यराजाची पत्नी होती. जालंधर बलवान, तेजस्वी आणि शिवभक्त होता. वृंदा आपल्या पतीशी निष्ठावंत होती, तोपर्यंत देवदानव युद्धात जालंधरामुळे देव पराभूत होत होते. देवांनी भगवान विष्णूची मदत मागितली. जालंधर पराभूत करण्याचा मार्ग म्हणजे वृंदेची पतिव्रता निष्ठा खंडित करणे. भगवान विष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेची पतिव्रता भंग केली. त्या क्षणी जालंधर रणांगणात पराभूत होऊन मृत्युमुखी झाला. जेव्हा रुंदेला सत्य कळलं, तेव्हा तिने भगवान विष्णूला "तू दगड होशील" असा शाप दिला. भगवान विष्णू शांतपणे म्हणाले, "तुझं दिव्य रूपात रूपांतर होईल." वृंदात पवित्र तुळस बनली. देवांसाठी प्रिय, औषधी गुणांनी युक्त, अशुद्धतेचा नाश करणारी वृंदेच्या शापामुळे भगवान विष्णूचे शाळीग्रामात रूपांतर झाले. तेव्हापासून तुळशी आणि श्रीकृष्ण यांच्या विवाहाची परंपरा सुरू झाली. हा विवाह म्हणजे भक्ती, पवित्रता आणि प्रेमाचा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.